नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, म्हणजे की पावसाळ्यात कुठल्या भाज्या खायच्या आणि कुठल्या भाज्या नाही खायच्या। मंडळी, नेमकंच आता पावसाळ्याची सुरुवात पण झालेली आहे आणि यामध्ये आपण पावसाळ्यामध्ये जे बाजारामध्ये येणाऱ्या काही फळभाज्या असतात किंवा मग ज्या काही पालेभाज्या असतात, यामध्ये कुठल्या भाज्याचं आपण सेवन केलं तर आपल्या शरीराला कितपत ती योग्य राहणार आहे, या संदर्भात आजची माहिती आहे। तर मंडळी, एरवी निरोगी राहण्यासाठी भाज्या खाणं गरजेचं आहे असं आपण म्हणतो, पण पावसाळ्यात मात्र काही प्रकारच्या भाज्या चुकूनही खाऊ नयेत, कारण या दिवसात त्या भाज्या खाणं आरोग्यासाठी त्रासदायक देखील ठरू शकतं। मंडळी, पावसाळ्यात पालेभाज्या खाणं पूर्णपणे टाळायला हवं, कारण या दिवसात त्यांच्यावर सगळ्यात जास्त रोगजंतू असतात, ज्या भाज्याची व्यवस्थित स्वच्छता करणं आपल्याकडून झालेली नाही, तर त्यामुळे डायरियासारखा त्रास देखील होऊ शकतो। त्याचबरोबर पत्तागोबी खाणं टाळायला हवं, त्या भाजीला बरंच पानं असतात, 2 पानाच्या मधल्या भागात ओलसरपणा राहिल्याने तिथं वेगळा जंतू तयार होण्याची आणि वाढण्याची शक्यता जास्त असते। यामुळे या भाज्या आणून आपल्याकडून व्यवस्थित स्वच्छ करणं झालं नाही तर त्यातून फूड पॉयझनिंग होण्याची भीती असते। नंतर आहे गाजर। मंडळी, गाजर, बीट रूट ही कांदामूळ प्रकारातली आहेत, यामुळे यांच्यावरही रोगजंतू जास्त प्रमाणात असण्याची शक्यता असते। यामुळे पावसाळ्यात ह्या भाज्या कच्च्या खाणं टाळायला हवं, त्या धुवून कोरड्या करा, त्याची साल पूर्णपणे काढून टाका आणि त्यानंतर त्या शिजवून खा, असं डॉक्टर देखील सांगतात। एरवी काकडी, टोमॅटो, कांदा यांची कोशिंबिरी आपण करतो, त्यातच त्या भाज्या कच्च्या असतात, पण पावसाळ्यात कोशिंबिरीच्या माध्यमातून अशा कच्च्या भाज्या खाणं हे टाळायला हवं, कारण ह्या दिवसात त्या पचत नाहीत आणि त्यातून अपचनचा त्रास देखील होऊ शकतो। शिवाय खूप आधीपासून चिरून ठेवलेल्या भाज्या ह्या दिवसात खाणं टाळावं, ताजी भाजी चिरावी आणि लगेच ती शिजवून मगच खावी। तर म्हणजे अशा स्वरूपामध्ये ज्या बाजारात मिळणाऱ्या ज्या आपण काही पालेभाज्या असतील किंवा जे गाजर, बीटरूट असतील, तर त्या ज्या आपण सेवन करतो, तर त्या अशा स्वरूपामध्ये जर सेवन केलं तर आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो। तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।